नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर 2021 पासून आपल्या इयत्ता 11वीचा जो वर्ग आहे तो ऑनलाईन सुरू झालेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार 7 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचं अध्ययन आणि अध्यापन व्हावं या मार्गदर्शक सूचनेनुसार कालपासून आपण आपल्या ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसला सुरुवात केलेली आहे. काल मी तुम्हाला इयत्ता 11वीचं सहकार विषयाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुमच्या माहितीकरता पाठवलेलं आहे. सहकार विषयाची ती PDF आहे. सहकार विषयाचं आपलं जे टेक्स्टबुक आहे त्याची ती PDF आहे. सध्या तुमच्याकडे पुस्तक उपलब्ध नसेल म्हणून PDF स्वरूपामध्ये तुम्हाला ते पुस्तक मी उपलब्ध करून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहकार हा जो विषय आहे त्याचं अध्यापन, त्याचं टीचिंग हे मी करणार आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक विषयांचा अभ्यास केलेला आहे. 10वीपर्यंत तुमचं जे शिक्षण झालं त्या शिक्षणामध्ये तुम्ही इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान यासारख्या विषयांचा अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला सहकार या नावाचा नवीन विषय जो आजपर्यंत तुम्ही अभ्यासलेला नाही आहे तो नवीन विषय इयत्ता 11वीपासून तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. कॉमर्स फॅकल्टीमधील विद्यार्थी आणि आर्ट्स फॅकल्टीमधील इयत्ता 11वीचे विद्यार्थी यांच्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये सहकार हा विषय शिकवला जातो आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी सहकार विषय हा तुमच्या 11वीच्या विषयामधून निवडलेला आहे. तर सहकार हा जो विषय आहे त्या विषयाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहकार हा जो विषय आहे तो अतिशय सोपा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून आत्तापर्यंत हा जो विषय आहे तो आपल्या बरोबर राहिलेला आहे. आज आपण जी प्रगती केलेली आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या प्रगतीच्या मुळाशी किंवा प्रगतीच्या मागे सहकार ही जी संकल्पना आहे ही सहकार संकल्पना कारणीभूत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहकार ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्व प्राणीमात्रामध्ये सहकारी प्रवृत्ती आहे आणि ती इनबॉर्न आहे.
जन्मताच ती त्याच्याबरोबर असते आणि वेळोवेळी ही नैसर्गिक प्रवृत्ती ही आपण दाखवतो वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळी. आज मानवजात असू दे, प्राणी जीवन असू दे, तर ह्याने या नैसर्गिक प्रवृत्तीचा म्हणजे सहकार ही जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा वापर केला म्हणून आज आपलं अस्तित्व जे आहे हे या पृथ्वीतलावर दिसतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक ही जी प्रगती झालेली आहे ना, ही प्रगती कशामुळं झाली, तर आपल्यामध्ये ही जी सहकार ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, आपल्यामध्ये सहकार्य करण्याची जी वृत्ती आहे, या वृत्तीमुळे आपल्या संस्कृतीचा विकास झाला, आपली आर्थिक प्रगती झाली, आपली सामाजिक प्रगती झाली, आपली राजकीय प्रगती झाली, आपली शैक्षणिक प्रगतीसुद्धा झाली. तर ही जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, सहकाराची जी नैसर्गिक प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे, तिचा इतिहास हा फार पुरातन आहे. म्हणजे आज जरी विषय म्हणून आपण शिकत असलो, आपण जो विषय शिकणार आहोत तो विषय म्हणजे आपल्यामध्ये जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्या नैसर्गिक प्रवृत्तीचा आधुनिक हा आविष्कार आहे, आधुनिक ते रूप आहे. आपल्यामध्ये जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, होती, आहे आणि असणारे आहे, तिचा हा आधुनिक आविष्कार आहे. आणि या आधुनिक आविष्काराचा आपण अभ्यास सहकार या विषयामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सहकार किंवा सहकार करण्याची जी आपली प्रवृत्ती असते, सहकार्य करण्याची जी आपली प्रवृत्ती असते, त्याचा अनेक विद्वानांनी पुरस्कार केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या सहकार्याच्या वृत्तीला आपल्या समस्या सोडवण्यासाठी कसा वापर करायचा त्या सहकार्याच्या वृत्तीचा, आणि या सहकार्याच्या वृत्तीचा आपण वापर केला तर आपण आपल्या ज्या समस्या आहेत या समस्या कशा सोडवू शकतो हे अनेक विद्वानांनी स्पष्ट केलेलं आहे. याचाच अर्थ या विद्वान लोकांनी अनेक सहकार तज्ज्ञांनी या सहकार्या नैसर्गिक प्रवृत्तीचा पुरस्कार करून वेळोवेळी या सहकार्याच्या वृत्तीचा पुरस्कार करून या वृत्तीचा आधुनिक आविष्कार घडवून आणलेला आहे. आज आपण वेगवेगळ्या व्यवसाय संघटना बघतो. एकल व्यापारी संस्था आहेत, भागीदारी संस्था आहेत, संयुक्त भांडवली संस्था आहेत. या ज्या संघटना आहेत या सगळ्या व्यवसाय संस्था आहेत. आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, या व्यवसाय संघटनांचा अभ्यास करणारच आहोत. त्यावेळी आपल्याला हे कळून येईल की या व्यवसाय संघटना ज्या आहेत त्याचं स्वरूप काय आहे. तर या व्यवसाय संघटनांसारखाच सहकार किंवा सहकारी संस्था या व्यवसाय संघटना आहेत. आपण सहकार या विषयाचा अभ्यास करणार आहोत, म्हणजेच आपण सहकारी संस्थांचा अभ्यास करणार आहोत. सहकार या विषयाचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच आपण
विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्था म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्यामध्ये असणारी जी सहकार्याची वृत्ती आहे, ती वृत्ती आपण एकत्र येऊन, आपण अनेक लोक एकत्र येऊन त्या सहकार्याच्या वृत्तीचा आधुनिक आविष्कार घडवलेला आहे. व्यवसाय संघटना स्थापन करून, सहकारी संस्था नावाची व्यवसाय संघटना स्थापन करून या सहकार्याच्या वृत्तीचा, सहकार्या नैसर्गिक प्रवृत्तीचा आपण आधुनिक आविष्कार घडवलेला आहे. आणि हा जो आधुनिक आविष्कार आहे, जो आपल्याला वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या रूपानं पाहायला मिळतो, तो आधुनिक आविष्कार, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच आपण सहकारी संस्थांचा अभ्यास करणार आहोत. सहकाराचा अभ्यास याचा अर्थ सहकारी संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या सहकारी संस्थांचा अभ्यास करताना या सहकारी संस्थांचं महत्त्व किंवा सहकारी संस्था कोणत्या तत्वानुसार चालवल्या जातात, ती तत्वे, सहकारी संस्था स्थापन करायची म्हणजे नेमकं काय करायचं, कोणत्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं सहकारी संस्था स्थापन करताना, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्थांच्यामधील काही निवडक संस्था ज्या आहेत, ज्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत इयत्ता 11वीच्या, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा जो सहकार विषय आहे, हा सहकार विषय म्हणजे सहकारी संस्था, त्यांचं आपल्या दैनंदिन जीवनात काय महत्त्व आहे, हे महत्त्व आपण या इयत्ता 11वीच्या सहकार विषयाचा अभ्यास करताना समजावून घेणार आहोत. तर जी आपल्यामध्ये एकमेकाला मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती म्हणजे सहकार. आपण एकमेकाला मदत का करतो, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर कोणी माणूस हा स्वावलंबी नसतो, पूर्णपणे स्वावलंबी नसतो. आपण दुर्बल असतो. काही गोष्टी आपल्याकडे अधिक असतात, काही गोष्टी कमी असतात. त्यावेळी इतरांची मदत घ्यावी लागते, सहकार्य घ्यावं लागतं. प्राचीन काळामध्ये हे सहकार्य काही ठराविक बाबींपुरतं मर्यादित होतं, ठराविक बाबींपुरतं घेतलं जात होतं. पण जशी जशी माणसाची प्रगती झाली, गरजा वाढत गेल्या, त्यामुळं एकमेकांचं सहकार्य जर आपण घेतलं, आपण एकत्र आलो, सहकार म्हणजे एकत्र येणे, एखादं काम करणे एकत्र येणे, एखादी गरज पूर्ण करणे. तर आपण जर एकत्र आलो, तर आपण आपल्या ज्या आधुनिक काळातल्या ज्या गरजा आहेत किंवा आर्थिक गरजा ज्या आहेत, या गरजा आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये एकत्र येण्याची जी वृत्ती आहे, सहकार्याची जी वृत्ती आहे, ती जर आपण आपली एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जर वापरली, म्हणजेच आपण एखादी सहकारी संस्था जर स्थापन केली, तर आपली ती गरज जी आहे, ती गरज पूर्ण करू शकतो. एकत्र आलेले सगळे जे लोक आहेत, त्या सर्वांची गरज ही पूर्ण होऊ शकते. ईच फॉर ऑल अँड ऑल फॉर ईच, हे सहकाराचं तत्व आहे. म्हणजे मी इतरांसाठी आहे, इतर माझ्यासाठी आहे, एक सर्वांसाठी आहे, सर्वजण एकासाठी आहे. म्हणजेच एकत्र येणं म्हणजे सहकार. एकत्र येऊन एखादं काम करायचं, एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करायचा, आणि एकत्र येऊन जर एखादा व्यवसाय सुरू केला, तर तो व्यवसाय म्हणजे सहकारी संस्था. आणि याच सहकारी संस्थेचा अभ्यास म्हणजेच सहकाराचा अभ्यास आपण या इयत्ता 11वीच्या सहकार विषयामध्ये करणार आहोत. तर अतिशय सोपा विषय आहे आणि भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगला विषय आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी जर हा विषय अगदी मन लावून शिकले, चांगला जर आपण अभ्यास केला, तर निश्चितच या सहकार विषयाचा उपयोग
तुम्हाला आणि तुमच्या समाजाला निश्चितच होऊ शकतो. धन्यवाद.